पुढची बातमी बघूयात। रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पर्यंत हटवा अशी मागणी करणारे एक पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेले आहे। मात्र संभाजीराजेंच्या मागणीच्या विरोधामध्ये आता धनगर समाज चांगलाच आक्रमक होतोय। वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी संभाजीराजेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये, त्यांनी या गोष्टी पुढे वाढवू नयेत। जर वाढवल्या तर जशास तसं उत्तर देऊ असा थेट इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिलाय। तर संभाजीराजे महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। तसंच संभाजीराजेंना होळकरांच्या हेतूविषयी शंका का आहे आणि अल्टिमेटमसाठी अहिल्यादेवी होळकरांची जयंती होती तोच दिवस का निवडला असा सवाल सुद्धा हाकेंनी विचारलाय। माझी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे की आपण राजे आहात आणि आपल्या राजाच्या या कृतीमधून अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा एखाद्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी आपण आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये। वाघ्याच्या स्मारकाला फक्त वाघ्या कुत्र्याचं स्मारक आणि रायगडावरच्या महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार राजा होळकरांनी केला, धनगरांचा आणि होळकरांचा तिरस्कार, एवढीच एक भूमिका या छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमिकेतून दिसते। परंतु महाराज आपण पुढं या गोष्टी वाढवणार नाहीत, वाढवल्यानंतर जशास तसं उत्तर देण्याची ताकद या यशवंत सेनेत आणि महाराष्ट्रातील धनगर समाजात आहे, याची जाणीव आपण ठेवावी। वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो, होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो। काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, त्यावरती ते काहीच बोलत नाहीत। होळकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? 31 मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय, हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली।